जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. तू तव नेनता परिहरी तो जानता, आता हिची समता सर्वाभूती. सर्व ब्रह्म हरी एकची निर्धारी, होशी जड करी ब्रह्म तुची. अच्युत माधव अमृताच्या पोटी, लगताची पाठी वंदी एम. नामा मने होसी जीवलग विष्णूचा, दास त्या हरीचा जीवलग. सर्व ब्रह्म हरी एकची निर्धारी, होसी जड करी ब्रह्म तुची. अर्थ: जीव तेवढा अजान आणि शिवरूप हरी तेवढाच ज्ञानी. हाच समभाव सर्व चराचरी ठेवून ब्रह्महरी एकच आहे असा निश्चय केल्यास तूही ब्रह्म होशील. अच्युत माधव म्हणजेच अमृत या नाम अमृताचा आधार घेशील तर प्रत्यक्ष एम तुला वंदन करील. म्हणून नामदेव म्हणतात की या नामामुळे तू विष्णूचा जीवलग बनशील आणि श्रीहरी तुला जीवलग भक्त समजेल. अभंग. का करिसी सोस मायेचा आसुसू, नवे तुझ सोरसू नामे वेन. नामाचाच मंत्र नामाचे चितंत्र, नामाविन पवित्र नवेसी देखा. तिही लोकी पाहता नामाविन सर्वता, अच्युत म्हणता पुण्यकोटी. नामा म्हणे तेची ब्रह्म आदी अंती नेम, तेवरी सम उभा असे. नामाचाचे मंत्र नामाचे चितंत्र, नामाविन पवित्र नवेसी देखा. अर्थ: तू मायेचा हव्यास आणि तिची आशा करतोस का? नामा वाचून तुला सुख प्राप्ती नाही. नामच मंत्र आणि तंत्र, त्या वाचून काही पवित्र तुला दिसणारच नाही. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तीनही लोकी नामश्रेष्ठ आहे. अच्युत नामोच्चाराने कोटी कोटी पुण्य लाभते. आदी अंती जे परब्रह्म तेच पंढरपुरात विटेवर उभे आहे, त्यालाच भज असे नामदेव महाराज सांगतात. अभंग. पवित्र परी कर नाम हा उच्चार, उदाहरण साचर जगा येया. गोविंद केशव उच्चार श्रीराम, न लगती नेम अमुप जप. ते हे विठ्ठल रूप पाहिले पंढरी, नाम चराचरी विठ्ठल ऐसे. नामा म्हणे विठ्ठल सर्वात सखोल, उच्चरिता मूल न लगे तुझ. गोविंद केशव उच्चार श्रीराम, न लगती नेम अमुप जप. अर्थ: नामाचा उच्चार करणे हे पवित्र साधन असून ते सर्व जगताचा उद्धार करते. गोविंद केशव श्रीराम या नामाचा उच्चार कर. इतर नेमधर्माची व असंख्य जपाची आवश्यकता नाही. तेच हे विठ्ठलरूप पंढरपुरात दिसते. सर्व चराचर सृष्टीत त्याला विठ्ठल असे म्हणतात. म्हणून नामदेव सांगतात की विठ्ठल नाम अतिशय सखोल सार्थ असून त्याचा उच्चार करण्यास किंमत द्यावी लागत नाही. अभंग. पोशिसी शरीर इंद्रियाची बाधा, शेकिते आपदा करील तुझ. नवे तुझे हित विषय शोषिता, हरिहर म्हणता उद्धरसी. वायाची पालाळ चरित्र सांगसी, परिणाम न मनसी अरे मूढा. नामा म्हणे पूर्ण पंढरी निदान, उच्चरिता जन तरले ऐसे. नवे तुझे हित विषय शोषिता, हरिहर म्हणता उद्धरसी. अर्थ: तू शरीराचे शोषण करशील, परंतु त्याला इंद्रिये बाधा करतील आणि त्यायोगे शेवटी तुला दुःख होईल. विषय वासनेच्या छंदाने तुझे हित न होता हरिहर नामोच्चाराने तुझा उद्धार मात्र होईल. अरे मूर्खा, अनेक व्यर्थ गोष्टीची बडबड मात्र करतोस, परंतु नाम उच्चारित नाहीस.
म्हणून नामदेव सांगतात की पंढरीचा ठेवा जो श्री विठ्ठल, त्याच्या नामाने असंख्य जन तरुण गेले आहेत. अभंग. विषय खटपट आचार सांगसी, विठ्ठल न मनसी अरे मूढा. पूर्ण ब्रह्म हरी विठ्ठल श्रीहरी, अंतिही निधारी तारील सत्य. न लगे सायास करणे उपवास, रामाचा विश्वास ऐसा धरी. नामा मने प्रेम धरी तू सप्रेम, विठ्ठलाची नेम दीन निसी. पूर्ण ब्रह्म हरी विठ्ठल श्रीहरी, अंतिही निधारी तारील सत्य. अर्थ. अरे मूर्ख, विषय वासना पुऱ्या करण्याची खटपट करून आत्मप्रौढीत सांगतोस, पण विठ्ठलाचे नाम घेत नाहीस. विठ्ठल श्रीहरी तोच पूर्ण ब्रह्महरी आणि तोच अंती खात्रीने तारक होईल. तेच हे सत्य. यासाठी कष्ट व उपवास करावयास नकोत. त्या रामावर फक्त विश्वास ठेव. म्हणून प्रेमपूर्वक तू नामस्मरणाचा नेम धर आणि रात्रंदिवस त्याचाच ध्यास कर, असे नामदेव महाराज म्हणतात. अभंग. नवे तुझे हित विषय शोषिता, हरी हरी म्हणता तरसील. माधव श्री हरी हरी कृष्ण नृष्य हरी, वेगी हा उच्चारी लवलाही. घडतील यज्ञ होतील ते भग्न, प्रपंची सर्वत्र होईल ब्रह्म. नामा मने करी कथा हरी भय व्यथा, उदार सर्वता भाक माझी. माधव श्रीहरी हरी कृष्ण नृष्य हरी, वेगी हा उच्चारी लवलाही. अर्थ. विषय वासनेने तुझे हित न होता हरिनाम घेतल्याने तू तरुण जाशील. माधव श्रीहरी कृष्ण नृसिंहहरी या नामाचा उच्चार जोराने व ताबडतोब करायला लाग. त्यायोगे अनेक यज्ञ घडतील आणि पापाचा नाश होईल आणि प्रपंच सर्वत्र ब्रह्मरूप होऊन जाईल. म्हणून नामदेव म्हणतात की हरिकथा गाणाऱ्याची भव भय व्यथा नष्ट होईल आणि त्याचा उद्धार होईल. अभंग 34. उपदेश सुगम ऐक रे एक, नाम हे सम्यक विठोबाचे. जेने जनार्दन भावची संपन्न, विठ्ठल उदरन कली माझे. निदान पुरेल मनोरथ, नामेची कृतार्थ होती जन. नामा म्हणे नाम घे तू झड करी, पावसी निदारी वैकुंठ पद. जनी जनार्दन भावची संपन्न, विठ्ठल उदरन कली माझे. अर्थ. एक सुलभ उपदेश ऐक. विठ्ठल नाम हेच चांगले हितकर आहे. सर्व प्राणी मात्रात जनार्दन भरला आहे असा भाव मनात ठेव. या कलियुगात विठ्ठल नामच उद्धार करील. या नाम साधनेचा ठेवा. त्याने लोक कृतार्थ होऊन त्यांचे आंतरिक हेतू परिपूर्ण होतील. म्हणून नामदेव महाराज सांगतात की लवकरात लवकर तू नामोच्चार करीत जा, त्यायोगे तुला वैकुंठ पद निश्चित मिळेल. नामदेव महाराजाचा इतिहास असा आहे. संत कबीर आणि नामदेव महाराज यांचा जन्म, कबीराचा जन्म काशीमध्ये एका तलावामध्ये शिपल्यामध्ये झालेला आहे आणि नामदेव महाराजाचा जन्म पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या नदीमध्ये शिपल्यामध्ये झाला. म्हणजे दोघांचे जन्म एकाच वेळी पंढरपुरात आणि कबीर महाराजाचा जन्म काशीमध्ये झाला. हे दोघे अवनी संभव
भगवंताचे निश्चिम भक्त होते आणि त्यांची पूर्ण श्रद्धा होती. त्यांनी कबीर महाराजांनी जगाचा उद्धार केला. थोये आणि साखी करून त्यांनी जगाचा उद्धार केला. त्यांचे बरेच शिष्य होते. तसेच नामदेव महाराजांनी अभंग रचून आणि ज्ञानेश्वर महाराजाबरोबर राहून त्यांनी सुद्धा जगाचा उद्धार केला. म्हणून नामदेव महाराजाच्या अभंगावर श्रद्धा ठेवून आपण सुद्धा हरिनाम घेऊ आणि आपला सुद्धा उद्धार करू. जय गुरु.